नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। मित्र हो, तुम्हाला कल्पनाच आहे की आपल्या नंदनवनातील हे जे सगळे दिव्यांग बांधव आहेत, हे वेगवेगळ्या वस्तूचं उत्पादन इथे करत असतात। म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की गेल्या वर्षापासून आपण छानशी आपली शुभा अगरबत्ती सुरू केलेली आहे आणि ती अगरबत्ती आज महाराष्ट्रभर सर्वीकडे पसरताना दिसते। परंतु त्याचा खरा सुगंध जो आहे तो पसरवण्याचं काम म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जुन्नर तालुक्यातलं एकदम सगळ्यात महिला वर्गाचा आदर्श भाऊ म्हणजे अर्थातच आमचे जाधव सर, त्याच्यासोबतच असलेले आमचे श्रीरामदादा बेनके आणि सोबत असलेले गौरव शेळके दादा। तर हे सगळे आज इथे आपल्या ह्या नंदनवनातील लेकरांना भेट देण्यासाठी आलेले आहे आणि आज आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की खरं तर म्हणतात की मुलगी झाली आणि प्रगती झाली, त्याचप्रमाणे पहिली बेटी धनाची पेटी, असंच एक कन्यारत्न आमच्या श्रीरामदादांच्या घरी त्याचं आगमन झालेलं आहे। आणि खरं तर आज चौथा दिवस, उद्या त्या कन्येची 5वी आहे। परंतु दादांच्या मनात एक छानसा उपक्रम राबवण्याचं डोक्यात एक कल्पना आली आणि तीच ह्या तिघही मित्रपरिवाराने इथे अंमलात आणण्यासाठी आज आपल्या या दिव्यांग बांधवांनी बनवलेली अगरबत्ती म्हणजे अर्थातच आपली शुभा अगरबत्ती, ज्याची इथे ऑर्डर दिलेली आहे। आणि ही ऑर्डर देण्याचं कारण म्हणजे की उद्या ज्या महिला पाची पूजनासाठी येणार आहेत तर तिथे ह्या महिलांना ते गिफ्ट म्हणून देणार आहेत। नमस्कार, खरं तर आज आम्ही तिघे मित्र श्रीरामभाऊ बेनके, आमचे गौरवदादा शेळके, आज नंदनवन जी मतिमंद मुलांची संस्था आमचे मित्र विकासजी घोगरे सर चालवतात। खरं तर आयुष्यातला फार मोठा टास्क आहे। आपण आपल्या मुलांना आपलं काम ऐकलं नाही तर आपण थोडं राग करतो, परंतु ज्यांना काहीच कळत नाही अशा मुलांना सांभाळण्याचा हा जगण्याचा रथ ओढण्याचं काम विकासजी घोगरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार करत असतो। आणि भेट देण्याकरता आल्यानंतर एक सुंदर अशी गोष्ट आम्हाला समजली की ही जी मुलं आहेत ही स्वतः अगरबत्ती, सुगंधी अगरबत्ती तयार करण्याचं काम करतात। आणि योगायोग आमचे परममित्र आदरणीय श्रीरामभाऊ बेनके यांना 5 दिवसापूर्वी कन्यारत्न प्राप्त झालं। तो 5वीचा कार्यक्रम उद्या आहे आणि म्हणून सामाजिक उपक्रम काय तर या मुलांना हातभार लागावा, यांचा उद्योग वाढीला लावावा आणि म्हणून येणाऱ्या ज्या काही महिला असतात पाची पूजन करण्यासाठी तर त्या महिलांना ती अगरबत्ती आपण देऊ। खरं तर अगरबत्ती किती रुपयाची हे माहीत नाही, परंतु त्याचा जो सुगंध आहे तो या मुलांच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध आहे, तो सर्वत्र पसरवण्यासाठीचा हा उद्देश आहे। पैसे किती हे फार महत्वाचं नाही, तर उद्या पाचीला येणाऱ्या महिलांकरता आम्ही या सगळ्या अगरबत्त्या भेट देणार आहोत। आणि खरं तर आपणही भविष्यामध्ये जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल, आपल्याला एखादा सामाजिक उपक्रम राबवायचा असेल तर आपण येणेर या ठिकाणी विकासजी घोगरे सरांचं नंदनवन हे जे काही मतिमंद मुलांसाठी चालवलं जाणारं सेंटर आहे, खरं तर ही मायेची झोपडी, खरं तर त्याला सुंदर शब्द दिला गेलाय, त्या मायेच्या झोपडीला आपण नक्की भेट द्या। खरं तर या मुलांनी तयार केलेली जी उपउत्पादित आहे, जे उत्पादन तयार केले ते तुम्ही स्वतःहून खरेदी करा, कारण आयुष्यात पैसे महत्वाचे नाही तर त्यांच्या या मुलांनी ज्या हाताने तयार केलेली जी उत्पादन आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अधिकचा द्विगुणित करण्यासाठी आपण सहकार्य करा। खरं तर आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं, खरं तर आमचा सुंदर पाहुणचार या ठिकाणी विकासजी घोगरे सरांनी केला। आमच्या तिघही मित्रांच्या वतीने, अर्थात श्रीरामभाऊ बेनके, गौरवदादा शेळके, आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला तुमच्या पुढील कार्याला मनापासून शुभेच्छा। भविष्यात जिथे जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा मित्र म्हणून आम्हाला कधीच साथ द्या, आम्ही तुम्हाला प्रतिसाद देण्याचं काम करू। मनपूर्वक धन्यवाद। असे समाजातले अनेक लोक म्हणजे आपले जाधव सर असतील, श्रीरामदादा असेल किंवा आमचे गौरवदादा असतील, तर हे असे लोक आहेत समाजामध्ये। त्यामुळंच खरं तर आपल्या ह्या नंदनवनाचं काम पुढे नेण्याचं काम समाजातले असे अनेक दाते नेहमीच करत असतात आणि म्हणूनच आपलं काम धीम्या गतीने का होईना पुढे सुरू आहे। चला तर मित्र हो, दादा तुम्हाला आपल्या नंदनवन परिवारातील सर्व दिव्यांग बांधवांकडनं आणि आपल्या दिव्यांग ध्यास आणि विकास या यूट्यूब चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर आणि आपल्या संस्थेचे सगळे शुभचिंतक, हितचिंतक, सगळे आपले दाते यांच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। असंच तुमच्या आयुष्यामध्ये अनेक आनंदाचे क्षण येत राहू आणि तुमची अशीच प्रगती होत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना। तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद। चला तर मित्र हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।